ज्या विद्यार्थ्यांनी आज NMS पेपर दिला त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण वर्षभर खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीच्या मानाने तुम्हाला चांगले गुण नक्कीच मिळणार आहेत, यामध्ये काही शंका नाही. विद्यार्थी मित्र हो, अभ्यास करत असताना, परीक्षा देत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि वर्षभर जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पेपर झाल्यानंतर चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना वर्षभर केलेल्या अभ्यासाचे आज खूप चांगले गुण मिळत आहेत, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. यापूर्वी आपण बुद्धिमत्तेचे 90 प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण पाहिलं नसेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे, पाहू शकतात. त्याचबरोबर या चॅनलला अनेक विद्यार्थ्यांनी भरपूर असं प्रेम, लाईक केलं, कमेंट्स करतात, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं मनापासून धन्यवाद. आताच आपण बुद्धिमत्तेचे 90 प्रश्न स्पष्टीकरणसह पाहिलेले आहेत आणि आता पाहिजे आपल्याला गणिताचे 20 प्रश्न. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला लवकरच जीनियस पब्लिकेशनच्या मार्गदर्शिकेमधील बुद्धिमत्तेचे आलेली सर्व प्रश्न आणि गणिताचे तर बरेचसे प्रश्न, फक्त संख्या बदललेत, आजच्या सॅट पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर पाहूयात आपण 20 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण आणि त्यानंतर लवकरच इतिहास, भूगोल आणि विज्ञानची उत्तर सूची देणार आहोत आपण. तर गणिताचं स्पष्टीकरण लगेच. मार्गदर्शिकेचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर अतिशय सुंदर आलाय. त्या विद्यार्थ्यांचं आणि ही मार्गदर्शिका ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वापरायला लावली त्या शिक्षकांचं पण मनापासून धन्यवाद. कारण या मार्गदर्शिकेचा ज्यांनी वापर केला, ज्यांनी NMSचे मार्गदर्शिकांनी प्रश्नसंच दोन्हीही विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतलेत, त्यांना आजचा पेपर म्हणजे अतिशय सोपा गेलेला आहे. तर पाहूयात याच मार्गदर्शिकेमधले बरेचसे प्रश्न गणिताच्या परीक्षेमध्ये जशाला तशी होती. तर ते प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात, आजच म्हणजे 24 डिसेंबर 2023 रोजी झालेला NMS पेपर आणि याची सर्व गणित विषयांची स्पष्टीकरणे लगेच. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलंय, खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही. खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही. तर पर्याय क्रमांक 4 को ही कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही. तर ही समरूपतेची कसोटी आहे आणि ते आपल्याला 9वी 10वीला गेल्यावर शिकायचं आहे, त्यामुळे ही नाही. यानंतर पुढचा प्रश्न होता पर्याय क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे, तुम्ही जर गेस पेपरचा व्हिडिओ काढून पाहिलात आजही, तो गेस पेपरचा व्हिडिओ आणि हा प्रश्न, तुम्ही असं म्हणाल की काय मॅच आहे, मॅचिंग लक्षात येईल तुमच्या. असो, तर कोणत्या माहितीच्या आधारे त्रिकोण काढता येत नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक बाजू आणि 4 कोन दिल्यानंतर त्रिकोण काढता येत नाही. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. कोणत्या त्रिकोणाच्या शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू व कोन दुभाजकाचा संपात बिंदू एकाच रेषेवर असतात. तर हे समद्विभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला मिळेल. पर्याय क्रमांक 2 समद्विभुज त्रिकोण. प्रश्न क्रमांक 74 आहे, शेजारच्या आकृतीच्या आधारे खालील 2 विधाने दिली आहेत, त्या विधानांचा पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल. विधान 1, कोन PMN हा कोन व कोन RNM हा कोन रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. हे तर विधान चुकीचं आहे, कारण हे आंतर कोणाची जोडी आहे. दुसरं, कोन AMQ म्हणजे हा वरचा कोन आणि BNS हा कोन ही संगत कोणाची जोडी आहे.
तर पहा दिलेल्या माहितीनुसार AMQ म्हणजे हा वरचा आणि BNS म्हणजे हा खालचा, तरी हे संगत कोण पण होत नाहीत, म्हणून दोन्ही विधाने चुकीची आहेत. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयाला विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? तर शेकडा 10 रुपये सूट दिली, याचा अर्थ 100 रुपयाचं पुस्तक 90 ला विकलं, तर किती रुपयाचं पुस्तक 360 रुपयाला विकलं असेल? तिरकस गुणाकार करा, याचं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती असेल? तर दिलेल्या संख्या जर आपण बारकाईने पाहिल्या तर पहिली आहे 16/33. या ठिकाणी जर आपण याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं 16/33. आता पहा दिलेल्या याच्यामध्ये 16/33 सर्वात लहान आपल्याला शोधायचे. तर हे उत्तर येईल 0.48. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 33/64. तर हा जर भागाकार केला तर 5/1 येईल या पद्धतीनं. त्यानंतर तिसरी संख्या आहे 32/33. तर हे उत्तर येईल 0.96, म्हणजे याच्या डबल येणार थोडक्यात. आणि पुढची संख्या आहे 18/37. तर हे पण येईल 0.48. तर आता या दोन्ही संख्या जर बरोबर वाटत असेल तर अजून याच्या पुढचा एक अंक लिहावा लागेल आपल्याला 0.486 आणि 0.484. तर सर्वात लहान कोण आहे पहा या ठिकाणी. सर्वात लहान आहे 16/33 आणि सर्वात मोठी आहे 32/33. म्हणून यामधला जो फरक असणार आहे 32/33 वजा 16/33 मधला फरक पण येईल 16/33. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा वेग आहे म्हणजे प्रश्न आहे, एक कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर असताना काही अंतर 8.5 म्हणजे 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासामध्ये कापण्यासाठी कारचा सरासरी वेग कितीने वाढवावा लागेल? हे खूप महत्त्वाचा शब्द आहे बघा, वाढवावा लागेल. ठीक आहे, मी बऱ्याच वेळेस सांगितले तुम्हाला शिकवत असताना. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी NMS चा क्लास केला त्यांना गणिताला 20 पैकी 20 आत्ताच सांगतो मी तपासाच्या आधीच. इतक्या सहज आपल्याला या ठिकाणी सरावाने हे गुण मिळालेले आहेत. तर याचं उत्तर जर आपण पाहिलं तर गुणाकार काय करावा लागेल, 60 गुणिले 8.5 आणि 7.5 गुणिले या ठिकाणी जे काही वेग असेल तो वेग. ठीक आहे. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 60 गुणिले 8.5 भागिले 7.5 येईल बरोबर वेग. तर इथं 2 न जर गुणलं वर तर 17 येईल आणि खाली 17 चौक 68 म्हणजे वेग येईल 68. आधीचा वेग आहे 60 म्हणजे वेग हा 68 वजा 60 म्हणजे 8 ने वाढवावा लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. यानंतर
नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे 78. तर या ठिकाणी आपल्याला बेरीज दिली आहे आणि ही बेरीज आधी करावी लागणार आहे आपल्याला, पूर्ण बेरीज. तर ही बेरीज येईल 0.222 आणि याचा वर्ग करायचा आहे. आणि हा जर वर्ग केला तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 मधलं. वर्ग करून बघा, सोप्या पद्धतीने सोडवता येईल. त्यानंतर 79 प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे. तर वर्तुळ केंद्र जर काढला आपण, जीवा काढली, बिंदू काढला, तर हे 16, हे 30, तर हे किती? तर आपल्याला पायथागोरसच्या त्रिकुटानुसार 34 असं उत्तर येतं आणि म्हणून वर्तुळाची त्रिज्या येणार आहे 34, पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न असेल, एका इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घन सेमी असेल, तिची लांबी 10 सेमी, रुंदी 5 सेमी असेल, तर तिची जाडी किती? तर 5 आणि 10 50 आणि जाडी येईल 3 सेमी, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल? तर म्हणजे पहा, जर आपण वर्तुळ काढला असं, तर हे वर्तुळ आणि याच्या भोवती असा रस्ता करायचा आहे. तर हाच व्यास आहे 84, म्हणजे त्रिज्या आहे 42 आणि हे 3.5 चा रस्ता, म्हणजे बाहेरची त्रिज्या असेल 45.5. तर बाहेरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा, त्याच्यातून मधल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा, तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ मिळेल आणि रस्त्याचं क्षेत्रफळ येईल 962.5, पर्याय क्रमांक 1. दोन्ही त्रिज्या दिलेल्या आहेत, त्याचं क्षेत्रफळ काढलं की तुम्हाला मिळून जाईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, घनमूळ काढा. गेसमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला घनमूळ काढायचा एक प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. तर या ठिकाणी घनमूळ असेल पर्याय क्रमांक 2, सॉरी पर्याय क्रमांक 4, 0.28 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. आता हा तर प्रश्न तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी x ची किंमत शोधा किंवा एखादं समीकरण आपल्याला सोडवायचं येणार आहे. तर या ठिकाणी याचा जर विस्तार केला तुम्ही, तर या विस्तारावरून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे उत्तर येणार आहे 1, पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट 5x वर्ग अधिक 10x वजा 175 या बहुपदीस x अधिक 7 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? धड्याचं नावच आहे भागाकार, लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रश्न जर वर्षीच असतो आणि या वर्षी पण आहे, वेगळं काही नाही, लक्षात घ्या. तर या ठिकाणी याचा जो भागाकार येणार आहे, तर तो भागाकार येणार आहे 5x वजा 25 आणि बाकी येईल 0, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न जो आहे नेक्स्ट 85 नंबर, तर 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 12/9, तर m ची किंमत किती? समीकरण आहे, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. आणि या ठिकाणी याची जर किंमत काढली आपण, तर ती येते 1, म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे मध्य काढा. तर इथं 20 कुटुंबाची संख्या दिलेली आहे, या सर्वांची बेरीज करून घ्या. तर ही बेरीज येईल 66. त्याला जर आपण 20 न भागलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. आणि बेरीज करताना पण आपण अगोदर 1 काउंट करायचे, किती आहेत? 1 1, पुन्हा 2 2, असे या पद्धतीनं. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, 3 पॉईंट. यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन संख्येचा गुणाकार 4107 आहे, जर ज्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती असेल?
तर दोन संख्येचा गुणाकार आणि मसावी दिल्यानंतर आपल्याला लसावी मिळेल. तर तो लसावी किती येतो पहा. तर लसावी किती येतो, तर लसावी काढायचं असेल तर लसावी बरोबर 4107 भागिले 37 करावं लागेल. म्हणजे लसावी मिळेल आपणास 111. ठीक आहे. आता मसावी किती आहे आपल्याला माहिती आहे, तर मसावी आहे 37, लसावी आहे 111. ठीक आहे. तर आता 37 आणि 11 मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर 37ला जर आपण भागलं, म्हणजे लसावीला जर मसावीनं भागलं तर अविभाज्य अवयवांचा गुणाकार मिळतो, म्हणजे 3 गुणाकार येतो. 3 म्हणजे 1 गुणिले 3. ठीक आहे. तर लहान संख्या काढायची असेल तर 1 न गुणायचं, मोठी संख्या काढायची असेल तर 3 न गुणायचं. म्हणजे या ठिकाणी जी लहान संख्या येणार आहे तर ती असेल 37, पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकापासून 15 मीटर अंतरावर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल. तर पहा आकृती दाखवतो मी कशी आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. समजा हे दोन खांब आहेत, हा आहे 11 मीटर, हा आहे 19 मीटर, दोन्हीतला अंतर आहे 15, म्हणजे थोडक्यात हे झालं 15, तर हे 11. आता हे पूर्ण 19 आहे, त्याच्यापैकी 11 म्हणजे हे 8, तर हे किती असेल, तर पहा 15 आणि 8 म्हणजे हे असेल 17. पायथागोरस त्रिकोण तुम्हाला पाठ करायला सांगितले होते आणि 2 प्रश्न तर पायथागोरसचे आलेलेच आहेत या ठिकाणी, आणि स्कॉलरशिपला किमान 5 ते 7 प्रश्न पायथागोरसवर येतात, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न, 10.8% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती असेल. तर पहा दिलेल्या माहितीनुसार 10.8 दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील जर फरक काढायचा असेल तर डायरेक्ट सूत्र आहे फरक बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100 गुणिले 100. फक्त किमती ठेवा या ठिकाणी. मुद्दल आहे 20,000, दर आहे 8 भागिले 100, 100. 2 शून्य 2 शून्य कटली, 8 8 64 गुणिले 200, इथं आणखी एक 100 आहे, आणखी 2 शून्य कटली, म्हणजे 64 गुणिले 2च येईल, म्हणजे 128. पर्याय क्रमांक 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि स्कॉलरशिपचा पण खरा रिझल्ट हा गणितावर असतो, कारण बुद्धिमत्तेला बऱ्याच जणाला चांगले प्रश्न येतात, सोडवता येतात, चांगला स्कोर येतो, पण गणितामध्ये स्कोर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्कॉलरशिपसाठी आणखी या चॅनलचा विचार करा. चॅनलवरील जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, भरपूर व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतर शेवटचा प्रश्न, तर प्रश्न क्रमांक 90 आहे. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू आणि 18 कडा असतील तर पृष्ठांची संख्या किती. तर आपल्याला सूत्र माहिती आहे, E+2 = F+V. E म्हणजे 18 दिलेला आहे, +2, 12 व्हर्टेक्स दिलेले आहेत शिरोबिंदू, तर F विचारलेला आहे आपल्याला फेस, तर F ची संख्या असेल 8. तर या पद्धतीने आपण फेसची किंमत काढलेली आहे, पर्याय क्रमांक 3. तर सर्वांना खूप चांगला स्कोर आला असेल. लवकरच आपण विज्ञान आणि इतिहासचे पण प्रश्न अपलोड करतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच. तर सर्वांना गणिताची स्पष्टीकरण खूप चांगल्या पद्धतीने आवडली असतील, समजले असतील. विद्यार्थी मित्र, याच प्रमाणे जर तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा, तर चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जर आपल्याला रेकॉर्डिंग बॅच हवे असतील तर स्कॉलरशिपच्या रेकॉर्डिंग बॅचेस उपलब्ध आहेत आणि मार्गदर्शक पण आपल्याला मिळेल. तयारी करत राहा. त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या यापूर्वी बोर्डामध्ये जे पेपर आलेले आहेत त्याचा प्रश्नसंच पण आपल्याकडे उपलब्ध आहे.
जीनियस मॅथ प्रश्नसंच पब्लिकेशनची पुस्तकं नक्की वापरा, तुम्हाला यश हमखास मिळेल. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये विज्ञान आणि इतिहास भूगोलची उत्तरं लवकरच.